एकजुटीचा भूमिपुत्र एकजुटीचा आज गतवडे गावातून माझे शेतकरी बंधू हे बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत. आज जे धरणे आंदोलन इथे चालू आहे हे सर्व इथले शेतकरी बांधव ज्यांच्यावरती मॅरेथॉन बिल्डर मयूर शाह आणि सागर गाला यांनी जी या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. आज गेले 8 ते 10 वर्ष त्यांच्या जमिनी घेऊन त्यांना योग्य तो मोबदला अजून या बिल्डरांनी दिलेला नाही. वारंवार या बिल्डरांकडे मागणी करून सुद्धा मॅरेथॉन बिल्डरनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आज एकीकडे सरकार म्हणतंय हे राज्य शेतकऱ्यांचं आहे, परंतु त्याच राज्यात शेतकऱ्यांना किती अन्याय होतो हे अजून सरकारला जाग आलेली नाही. सरकार फक्त सांगतं शेतकऱ्याचं राज्य शेतकऱ्याचं राज्य, पण शेतकऱ्यांवरती रोजचाच अन्याय होतो आणि तो अन्याय काही दूर केला जात नाही. आज गेले कित्येक दिवस झाले इथे धरणे आंदोलन चालू आहे, परंतु शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला वेळ नाहीये. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आमचे शहर प्रमुख सचिन पाटील यांच्यातर्फे आम्ही आज शिवसेनेचा तुमच्या या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे आणि तुमच्या पाठीशी आहे असं पत्र आम्ही तुम्हाला देत आहोत. आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. तुम्हाला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, हा आमचा शब्द आहे. शिवसेना ही नेहमीच अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे. बाळासाहेबांचं एक वाक्य आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण करा. जर आपल्याला समाजाला न्याय देता येत नसेल तर ते राजकारण काय कामाचं. म्हणून जोपर्यंत तुम्हाला शेतकऱ्यांना आम्ही न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. या गोष्टीचा आम्ही पुरेपूर पाठपुरावा घेऊ. जिल्हाधिकाऱ्यांना भेटू, तहसीलदारांना भेटू, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कशी भेट घेता येईल, त्यांच्या कानावर कसं निवेदन आम्हाला देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांना न्याय देऊ हे आम्ही जाणून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.